गंगा आली आम्हावरी गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी संत पाऊले साजिरी संत पाऊले साजिरी संत पाऊले
परशुराम महाराज सळगावकर
माझ्या माईकचा इको बंद करा. गंगा आली आम्हावरी, गंगा आली आम्हावरी, संत पाऊले साजिरी, तेथे करिनांघोळी, उडे चरण रज धुळी, येती तीर्थावळी पर्व काळ सकळ. पाप पळाले जळाले, भव दुःख दुरावले, तेथे करीन आंघोळी, उडे चरण रज धुळी, येती तीर्थावळी पर्व काळ सकळ. तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, संत सागरी न्हालो, तेथे करिनांघोळी, उडे चरण रज धुळी, येती तीर्थावळी पर्व काळ सकळ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी, तेथे करीन अंघोळी उडे चरण रज धुळी, येती तीर्थावळी पर्व काळ सकळ. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि संतपर प्रकरणातील आहे. जीवनामध्ये एखाद्या महापुरुषाचं दर्शन झाल्यानंतर आपल्या जीवन प्रणालीवर काय परिणाम होतात त्याचं वर्णन करणार आहे. हा मी अत्यंत औचित्याला धरून आज अभंग निवडलेला आहे. पण माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. महाराष्ट्राच्या सत्पुरुषांच्या परंपरेतील एक महान सत्पुरुष आणि साक्षात्कारी सत्पुरुष असे प्रातस्मरणीय वैकुंठवासी माऊली महाराज, ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्यांना याची देही याची डोळा प्रत्यक्ष पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. अशांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला सगळ्यांना झालेला आहे आणि अशा महापुरुषाचं दर्शन झाल्यानंतर काय घडतं ते आज सांगणार आहे मी. आणि त्याकरता माझं या ठिकाणी माझ्या अंतःकरणातलं स्पंदन व्यक्त करतोय. यामागे मी या नारळी उत्सवात अनेकदा कीर्तनं केलीत. पण पहिल्यांदा मी हार्दिक अभिनंदन करणार आहे ते या चौगावच्या सर्व ग्रामस्थांचं आणि कौतुक या करता की त्यांची काहीतरी पूर्वपुण्याई होती म्हणून या उत्सवाचा नारळ त्यांना मिळाला, अन्यथा त्यांना तो मिळालाही नसता कदाचित. दुसरं अंतःकरणातलं एक स्पंदन आहे की आज ही हजारोची जी भाविकांची गर्दी दिसते, पाहावं तिकडं गावात माणसंच माणसं आहेत. क्षणभर ह्या गावात मी घुसलो मगाशी प्रवास करून, त्या मला कळेना की हे चौगाव आहे का आळंदी. एवढं मंगलमय वातावरण या गावात आहे. सर्वत्र वारकऱ्यांची गर्दी आहे. पण माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या अंतःकरणामध्ये आज एक सात्विक भावना अशी आहे की या हजारो भाविकांमध्ये शेकडो प्रवचनकार, कीर्तनकार आणि प्रबोधनकार बसले. पण हा केवळ नारळी उत्सव नाही, हा एक प्रकारचं संत संमेलनच आहे. एवढे लोक समोर बसले आणि म्हणून माझी जबाबदारी वाढली की दररोजचं कीर्तन असतं ते ऐकणाऱ्या पुढे असतं आणि आज बोलणाऱ्यांपुढे आहे, याचे मला भान आहे. थोडा आवाज कमी करा. पण अत्यंत संक्षिप्त सांगणार आहे, पण अत्यंत साक्षेपी सांगणार आहे, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात. थोडं सांगणार आहे पण अतिशय गोड सांगणार आहे. आणि तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन नाही करणार, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार. ज्या योग्य तुमचं आत्मकल्याण होईल, ज्या योग्य तुमचं आत्महित होईल, अशा स्वरूपाचं संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी मांडायचा माझा मानस आहे. इकडे लक्ष द्या. थोडासा शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. बसलेल्या लोकांनी खूप शांततेने ऐकलं पाहिजे आणि त्यांनी शांतताने बसण्यासाठी चोपदाराने शिट्याने वाजवल्या पाहिजे. सर्वेंद्रियाचं काम केलं पाहिजे, सर्वेंद्रियाचं. असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. हे सर्व ज्येष्ठ लोक बसले त्यांच्या साक्षीनं सांगतो.
की नवविधा भक्तीपैकी आत्मनिवेदन हा भक्ती मंदिराचा कळस असेल तर श्रवण हा त्याचा पाया आहे. तो किती भक्कम असला पाहिजे. इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रवण किती मोलाचं आहे सांगितलंय. आधी गोष्ट सांगतो मग ओवी सांगतो. एक 10 घराची चाळ आहे. जुना काळ आहे. आणि एकाच घरामध्ये दूरदर्शन संच होता. त्या काळात दुर्मिळच होता. आता एखाद्याच घरात नसेल, एका घरात दूरदर्शनच 9 घरामध्ये तो संच नाहीये. पण एक चांगला समारंभ लागला आणि 9 घरातल्या लोकांना तो समारंभ पाहण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. त्यांनी काय केलं पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. त्याने काय केलं पाहिजे. त्याच्या हातात एकच पर्याय शिल्लक आहे की या 9 घरातल्या लोकांनी 10व्या घरात जावं आणि तो समारंभ पाहावा, कारण त्या घरात ती सोय आहे. दृष्टांत संपला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही दुसरी तिसरी चाळ कोणती नसून या देहामध्ये असणारी 10 इंद्रिय हीच जणू काही चाळ आहे. आणि ऐकायची सोय फक्त कानाच्याच घरात आहे, बाकीच्या 9 घरात नाहीये. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाकीच्या 9 इंद्रियांनी कानाच्या घरात घुसावं आणि जे संवाद सुख भोगावं त्याचं नाव श्रवण आहे. आता इंद्रिय जात आघवे तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्ये. ही मराठीचा पदवीधर आहे. माझी मराठी उत्तम आहे. रिगावे या शब्दाचा अर्थ असा आहे घरात घेतलं नाही तरी घुसावे. त्याच्यातूनच शब्द झाला ना, घर रिगी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. म्हणजे बाकीच्या 9 इंद्रियांनी कानाच्या घरात घुसायचं आणि सर्वेंद्रियाचं कान करून ऐकायचं, असं त्याचं उत्तर आहे. एक वाक्य सांगू. श्रोत्याचा कान चांगला असला पाहिजे तर वक्ता दान चांगले टाकतो. दुर्दैवाने विनोदी कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांनी लोकांचे खानच खराब केले. जे काय ऐकायचं ही अभिरुचीच राहिली नाही. त्या तमाम सगळ्या प्रबोधनकारांच्या साक्षीनं सांगतो की कीर्तनाची सकाळी गावभर चर्चा अशी नाही असली पाहिजे, वाह काय कीर्तन झालं, तमाशाची आठवण पण नाही झाली. म्हणजे आम्ही तमाशाच्या फुटपट्टीवर जर कीर्तन मोजत असू तर आपण किती बौद्धिक पतनाला प्राप्त झालो. माझ्या प्रिय श्रोत्यानो, त्यापेक्षा सकाळी चर्चा असली पाहिजे की रात्री आम्ही कीर्तन ऐकलं, आमच्या कानाची मनाची आणि तृप्ती झाली आणि आमच्या जीवनाला दिशा मिळाली. अशी कीर्तनाची चर्चा सकाळी असली पाहिजे. तो वारकरी संपाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा फार होतोय तुम्हाला. एवढं जास्त नाही सांग, थोडं कमी करा. हे सगळं सांगण्याचं कारण की आता मी कान चांगला केला आणि दान टाकायला मोकळा झालो. खूप शांतते नाही का, इथपासून ते तिथपर्यंत. देवानं मानवी देह जो दिला, आपण सगळे इथं बसलेले आहात, या नरदेहाचं इति कर्तव्य कशात असेल तर ते ईश प्राप्तीतच आहे. हे लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर लिहिलंय. पाहे पा शरीराची आगावा, जयाला गेले ती पांडवा, तो कार्यार्थ अवघा सांडोनिया. ज्याच्यासाठी आलाय तेच विसरून गेलाय. पण ही ईश प्राप्ती करून घ्यायची असेल, माझ्याकडे लक्ष द्या, तर भगवत पूजा आचार्यांनी असं वर्णन केलंय की या ईश प्राप्तीच्या मार्गामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहेत आणि त्या प्राप्त झाल्या तरच कदाचित ईश प्राप्ती होऊ शकते. अनेकांच्या तोंडात तो श्लोक आला असेल, पण
पण श्रावण महाराज त्याच्यात एक रहस्य आहे, ते रहस्य मला सांगायचंय. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. अशा 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. एक एक क्रमाक्रमानं सांगतो, इकडे लक्ष द्या. एक तर पहिली गोष्ट, नरदेह दुर्लभ आहे, खूप दुर्मिळ, अतिशय दुर्मिळ. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मनुष्याचा, मनुष्याचा, मग लागे वारा मनुष्याचा, मनुष्याचा, मग लागे वारा मनुष्याचा, मनुष्याचा, मग लागे वारा मनुष्याचा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा भ्रमण केल्यानंतर कधीतरी माणूस देह मिळतो. सकल संतांनी ते वर्णन केलंय. माहित नाही मागच्या जन्मात आम्ही कोण होतो. कुत्रा असो, गाढव असो, मांजर असो, आमच्या मुंबईजवळ गणेशपुरी नावाचं गाव आहे, तीर्थक्षेत्र आहे. महान योगी नित्यानंद स्वामी तिथं राहत होते. मला सगळं नाही सांगायचं. त्यांचे सदशिष्य होते मुक्तानंद स्वामी. ते खूप मोठे होते. मुक्तानंद स्वामीचे हजारो शिष्य अमेरिकेत आहेत आज सुद्धा. पण मुक्तानंद स्वामीच्या जीवनचरित्रातली गोष्ट आहे की ते सकाळी ध्यानाला बसले आणि समाधी अवस्थेत गेले की गाढवासारखे रेंकायचे, असा आवाज यायचा. ते त्यांच्या काही शिष्यगणांनी विचारलं की स्वामीजी, आपण समाधी अवस्थेत असताना असं गाढवासारखे रेंकता काय? ऐकताय ना? तर मुक्तानंद स्वामींनी स्वच्छ सांगितलं की माझ्या प्रिय भक्तांनो, मागच्या जन्मात मी गाढव होतो. मागचा जन्म मला जेव्हा आठवतो समाधी अवस्थेत, त्यावेळेस तसं गाढवांसारखं रेंकण होतं. नाही कळालं? इतकं सोपं नाही सांगत आहे मी. एवढे मोठे महापुरुष असताना त्यांनी सांगितलं की मागच्या जन्मात मी गाढव होतो. आम्ही या जन्मातला गाढवपणा कबूल करत नाही, त्याला काय करणार आहे? त्यांनी ते कबूल केलं की मागच्या जन्मात मी गाढव होतो, या जन्मात मी माणूस झालो. एवढा मोठा महापुरुष गत जन्मामध्ये गर्दभ असू शकतो. गाढव विणूतून माणूस विणीत आलो. पण मी सगळ्यांचं लक्ष वेधतोय, तो वेगळ्या विचाराकडे लक्ष वेधतोय. आचार्यांनी तिथे शब्द जो घातलाय तो मनुष्यत्वम असा घातलाय. तिथे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तो माझा विचाराचा मुद्दा आहे आज. माणसं पुष्कळ असतात पण त्यात मनुष्यत्व किती आहे हा विचाराचा मुद्दा आहे. नुसती कपडे घातली म्हणून माणूस म्हणायचं त्याला? कर्मधर्म संयोगानं माणसाचा जन्म मिळाला आणि त्याच्या जर मनुष्यत्व नसेल तर कदाचित कपड्यामध्ये लपलेलं ते पशुत्वच असेल. माझ्याकडे लक्ष द्या. हे हजारो लोकांचे जनसमुदाय गोळा करून महोत्सव करायचे, याचं कारण काय? तर प्रत्येकाच्या मानवी जीवनामध्ये असणारं मनुष्यत्व जागृत करण्याचे हे प्रयोग आहेत. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. दुर्दैवाने आज मानव्याची होळी होत चालली. ही तत्वचिंतकांच्या दृष्टीने अत्यंत मोठी शोकांतिका आहे. अनेकदा असं दिसतं की एखाद्या माणसामध्ये मनुष्यत्वाचा लोभ झालाय. काही वेळेला असं दिसतं की एखाद्या पशुमध्ये सुद्धा मनुष्यत्वाचं दर्शन घडतं. सांगू म्हणता
हे माझं अनुभवाचं कीर्तन आहे, मी काही पाठ करून आलेलो नाहीये. असंच एक दिवस कीर्तनासाठी गेलो होतो जुन्नर तालुक्यामध्ये, प्रवासी जीवनात. हे थोडं ऐकून ठेवा, फार महत्वाचं आहे. ते कीर्तन रात्री केलं आणि माझा मुलगा सुद्धा माझ्याबरोबर होता. तो जरा प्राणी मित्र आहे. तो मला म्हणला की अण्णा, इथं जवळच व्याघ्र प्रकल्प आहे, जरा वाघ बघायला जाऊया का? आता मी म्हटलं ठीक आहे, सकाळी बघू आपण. रात्री विश्रांती घेतली आणि सकाळी गेलो. त्या गावचे सरपंच पण माझ्याबरोबर आले आणि आम्ही वाघ बघायला गेलो. तर त्या व्याघ्र प्रकल्पाचा जो अधिकारी होता तो म्हणला की वाघ बघायला सोडता येणार नाही. 15 दिवसापूर्वीची एक घटना घडली की एका वाघाने पंजा मारला एका माणसाला, तेव्हापासून बघायचं बंद केलं. आली का पंचायत? ते गावचे सरपंच होते, ते म्हणले की आपल्या गावात सप्ताह चालू आहे, हरिनाम सप्ताहात रात्री या महाराजांचं कीर्तन झालं, एक 10 मिनिटं आतमध्ये सोड, आम्ही पटकन बघून येतो. त्याला आनंद झाला, त्यांनी नमस्कार केला. अरे वा, म्हटले महाराज आहेत का? ठीक आहे, काय अडचण नाही, सोडतो 5 मिनिटाचे. महाराजपणाचे काही फायदे मिळतच असतात. आतमध्ये सोडलं. आतमध्ये गेल्यानंतर इतका घाण वास येत होता की उगीच चालू असं वाटायचं. अत्यंत दुर्गंधी होती त्या वाघानं. असं नाकाला मी उपरणी लावली. 10 मिनिटात ते 22 वाघ बघितले आणि बाहेर पडलो. तर त्या अधिकाऱ्यानं सांगितलं आता चहा घ्यावा लागेल माझ्या घरी. आता गत्यंतरच नव्हतं, त्याने ऐकलं होतं. चहा पिता पिता मी त्याला विचारलं, सहज कुतूहल म्हणून, हे वाघ कसे पकडता तुम्ही? त्याने काय सांगितलं, आम्हाला सूचना आली की आम्ही वाघ पकडायला जातो. त्याने जो एक अनुभव सांगितला, मी सांगतो तो आयुष्यभर मला उपयुक्त असेल असा अनुभव सांगितला. तो म्हणाला, एके दिवशी आम्हाला फोन आला की आमच्या गावामध्ये वाघ उठलाय. आम्ही गेलो, गाडी लावली आणि तो पिंजरा लावल्यानंतर त्याच्या शेळी ठेवली. 3 दिवस पिंजरा ठेवला पण वाघ काही आला नाही, सापळा फुकट गेला. 15 दिवसानंतर त्याच गावातून फोन आला की आता हमखास सापळा घेऊन या, कारण आमच्या पश्चिम दिशेला जो डोंगर आहे त्या डोंगरामध्ये एका करवंदीच्या जाळीमध्ये एक वाघीण व्याली आहे आणि तिला 2 पिल्लं झाली. तर या, तो अधिकारी सांगत होता. आणि आम्ही पिंजरा घेऊन गेलो. पण आश्चर्य असं की समोर पाहिलं तर त्या जाळीमध्ये वाघीण नव्हती, 2 पिल्लं मात्र होती. नीट ऐका, ती दोन्ही पिल्लं घेऊन मी आलो प्रकल्पात आणि पिल्लं आणून ठेवली. पण आता त्यांच्या भुकेचं काय? मग त्या पिल्लाला बाटलीनं त्यांनी गाईचं दूध पाजलं. मी त्याला बोललो नाही काय, तो सांगत होता. पण म्हणले ती वाघाची पिल्लं ते गाईचं दूध पिणार. आता वाघाची पिल्लं गाईचं दूध कसे पितील? ती काय माणसाची पिल्लं आहेत? गाईचं दूध वाघाची पिल्लं कशी पिणार हो? वाघाचं दूध काय असतं वाघिणीचं हे सांगायला मला एक स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. वाघिणीचं दूध असं असतं की दूध धार काढता क्षणी सामान्य भांडं असेल तांब्या पितळीचं फुटून जातं. वाघिणीचं दूध काढण्यासाठी सोन्याचं भांडं असावं लागतं. ते पिशवीचं दूध दिलेल्या लोकांना काय करणार आहे वाघिणीचं दूध? ती पिल्लं दूध नाही प्याली आणि 2 दिवसानंतर ती पिल्लं अशी मलूल झाली, मरणासन्न झाली. आता कोणत्याही क्षणाला ती मरतील. 2 दिवस उपासमार झाली वाघाच्या पिल्लांची. आणि याला असं वाटायला लागलं की आपण त्यांना उचलून आणलं पण हे 2 वाघ मरणार. आता याला केलं काय पाहिजे? याच्यावर एकच पर्याय शिल्लक आहे की वाघ न्यायचे आणि त्या जाळीत ठेवायचे. ही पिल्लं न्यायची, जाळीत ठेवायची त्यांच्या आईजवळ. तो पिल्लं घेऊन निघाला पण त्याच्या मनात सारखी धाकधूक होती की पिल्लं उचलून आणली त्यावेळेस वाघीण नव्हती. सहजगत्या उचलून आणली आणि आता ठेवायला गेलो जर वाघीण तिथं असेल तर तुकारामांचं एकच चरण आपल्या जन्माला येईल, देव पहायासी गेलो. चांगलं कळतंय तुम्हाला, तर जास्त सांगायचं खुलाशाचं कारण नाही.
त्याचं दुर्दैव म्हणा, पण तिथं गेल्यानंतर असं दिसलं की ती वाघीण जाळीमध्ये बसलेलीच होती. सर्वांगाला घाम फुटला, पण धैर्य एकवटून त्यांनी वाघिणीपासून एक 15-20 फुटावरती पिल्लं ठेवली आणि मागे 10 फूट सरकला. काय घडतंय हे पाहत बसला. एक बंदूकधारी इसम बरोबर ठेवला होता संरक्षण म्हणून. पुढे काय झालं ते मला सांगायचे माझ्या प्रिय श्रोत्यानो. ते दिसता क्षणी ती वाघीण उठली, मंद मंद पावलं टाकत जवळ आली. ते जे बछडे होते त्या बछड्यांना हुंगलं तिने आणि हुंगून ती पिला आपलीच आहे त्याची खात्री केली. आणि दयार्द्र अंतकरणाने हिंस्त्र असणारी ती वाघीण पुढे चालत आली आणि त्या प्रकल्प अधिकाऱ्याचे पाय तिनं चाटले, परत गेली, पिलं उचलली, जाळीत निघून गेली. दृष्टांत संपला. हे पशुत्वामध्ये मनुष्यत्वाचं दर्शन आहे. एखादा पशु सुद्धा मनुष्यत्वाचं दर्शन घडवू शकतो. हा माझ्या दृष्टीनं खूप मोठा दृष्टांत झाला. आणि वर्तमानपत्राचं पान आज उचललं आणि टाकलं की बलात्काराच्या बातम्या प्रत्येक पानावर दिसत आहेत. हे मनुष्यत्वामध्ये झालेलं पशुत्वाचं दर्शन आहे. आम्ही उन्नत झालो का अवनत झालो, आमचा उत्कर्ष झाला का अपकर्ष झाला, हा संशोधन करण्याचा काळ आहे. अत्यंत अंतरपूर्ण याच्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कोणीतरी परवाच एक पोस्ट टाकली, चांगली पोस्ट आहे. आम्ही राम मंदिरासाठी झगडत असून आपल्या अंगणात ती सीता जर सुरक्षित नसेल तर आमची कोणत्या दिशेने वाटचाल चालली. आत्मसंशोधनाचा काळ आहे. पहिली गोष्ट की मनुष्यत्व तुमच्या ठाई असलं पाहिजे. 1. 2. अत्यंत ज्ञान पिपासा पाहिजे. तो मनुष्य मुमुक्षु पाहिजे. मी तिकडे जास्त वेळ देत नाहीये, माझ्या विचाराचा मुद्दा पुढे आहे. 1 पहिली गोष्ट तो मनुष्यत्व त्याच्याकडे पाहिजे. 2. तो अत्यंत चांगल्या पद्धतीचा ज्ञान जिज्ञासा असणारा पाहिजे, ज्ञान पिपासा पाहिजे, तो मुमुक्ष असला पाहिजे. आणि सरते शेवटी ईश प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला आयुष्यात कधीतरी एखाद्या सत्पुरुषाचं दर्शन झालं पाहिजे. हा होणं गरजेचं आहे. अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे, लक्षात ठेवा माझ्या प्रिय श्रोतांनो. चंद्रामृत सुखे सेववे, हे सगळं चरण अभ्यासण्यासारखं आहे. चंद्र दररोज अमृत सोडत असतो त्याच्या बिंबातून, पण ते आपल्याला पिता येत नाही. फक्त ते पिण्याचं सामर्थ्य एका चकोर पक्षात आहे. माणसाला फक्त वर्षातून एकदाच पिता येतं, कोजागिरीच्या दिवशी. ते पण अंगणामध्ये भांड्यात दूध ठेवायचं, दूध उकळायचं, त्याच्या चंद्रबिंब बघायचं. ते दूध पिल्यानंतर अमृत पोटात जायचं. पण आम्ही आमचे सण पण खराब केल्याने त्या दिवशी बटाटावडा पार्टी ठेवली. बटाटावडा घेणार आहे का? चंद्राचं अमृत पिता येईल. अस्ताला जाणारा सूर्य कदाचित थांबवता येईल. पॅसिफिक अटलांटिक महासागर पोहून जाता येतील, पण साधूची भेट नाही होणार. हे लक्षात ठेवा.
मी अनेक महापुरुषांच्या जवळ राहिलोय. माझ्याकडे लक्ष द्या. तुमचं भाग्य सांगतोय सगळ्या लोकांचं. ज्यांनी पंढरीचा पांडुरंग मुक्त केला असे महान भगवत भक्त होते संतवीर रामदास बाबा मनसुख. त्यानं पाहिलेले ते शेकडो लोक असतील. ऐकताय ना? माझ्याकडे लक्ष द्या. रामदास बाबांच्या बरोबर मी काही काळ गेला तेव्हा रामदास बाबांचं एक वाक्य मला आठवतंय आता या कीर्तनात. ते म्हणाले, मी मेलो. ऐका तर खरं काय गोड सांगत होते. मेलो आणि वर गेलो आणि चित्रगुप्तानं जर सांगितलं मला की तुमच्याकडनं काही पाप घडलंय तर त्याचं मी थोबाड फोडेन. रामदास बाबा फार कडक बोलत होते. आणि त्याला मी सांगेन, माझ्याकडे एक तसोभर सुद्धा पाप शिल्लक असणार नाही, कारण मी गुरुवारी बंकट स्वामींचं दर्शन घेतलंय. पाप शिल्लक राहील कसं? काय श्रद्धा असतील? मी त्यांचं नाही सांगत आहे. तुम्ही सर्वांनी छातीला हात लावून सांगितलं पाहिजे की आम्ही जर माऊलींचं दर्शन घेतलं तर आमचं पाप शिल्लक राहील. माऊली महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर पाप शिल्लक राहिलं असेल असं नाही मला वाटत. तमाम गर्दी आहे. अंजियाच्या तरुणाई बसली, त्या तरुणाईला सांगतो इकडे लक्ष द्या. न कळू माझं सगळं कीर्तन, कळेलच असं नाही, तशी अपेक्षा पण नाही. बघा कसे टाऊ करून बघतायत. आता काय सांगतायत? एवढं शांत कीर्तन ऐकलं पाहिजे. काही ना वाटत असेल की यांना आठवत नाही वाटत. 40 वर्ष गेलीत माझी त्याच्यात. मी एका विचारानं, वेगळ्या विचारानं प्रभावित होऊन आलोय की इथं सगळे बसलेले उच्च विद्या विभूषित आहेत, वेल क्वालिफाईड लोक आहेत, उच्च पदस्थ अधिकारी आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी CA आहे, कोणी इंजिनियर आहे. सर्व स्तरातले लोक माझ्या समोर बसले. या सगळ्यांना माझं एक सांगणं आहे. आजच्या पर्वकाळी आपल्याला फार काही करता नाही आलं. मी या कीर्तनाचा शेवट खूप चांगला करणार आहे, पण ते आत्ता नाही सांगणार. ते लास्ट मोमेंटला सांगणार आहे, कारण ते टॉप सिक्रेट आहे. ते आत्ता नाही सांगणार. फक्त तुर्तास माझा एक उपदेश असेल तुम्हा सर्वांना, इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना, तरुण तरुणींना, तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल, पण एक गोष्ट केली पाहिजे की साधू दिसेल त्याला नमस्कार केला पाहिजे, तुमचं कल्याण होईल. हा मंत्र कायम लक्षात. आमचे सचिन महाराज त्यांना विचार, आम्ही गाडीनं जातो, रस्त्याने एखादा साधू दिसला, एखादे वारकरी दिसला तरी आम्ही नमस्कार करतो. काय होईल ते सांगतो नाना, काय होईल ते सांगतो. आता इकडे लक्ष द्या. मोठा उद्बोधक दृष्टांत आहे, मग चिकित्सा करतो. एका माणसाने कीर्तनात ऐकलं की परीस नावाचा एक दगड आहे. हे तरुण बसले त्यांना सांगतोय, परीस नावाचा दगड आहे आणि तो लोखंडाचं सोनं करतो. एवढंच ऐकलं त्याने. परीस नावाचा दगड आहे, तो लोखंडाचं सोनं करतो. त्याला जे डोक्यात बसलं की दगड असा असेल आणि तो जर लोखंडाचं सोनं करत असेल आणि 38,000ला जो 10 ग्रॅम असेल, त्याचा शोध घेतलाच पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, आपल्या खिशामध्ये एक खिळा ठेवला लोखंडाचा आणि एक दगड घेतला, त्याच्यावर घासायचा आणि बघायचं सोन्याचं झालंय का. रस्त्याने जाताना हिरवा, पिवळा, तांबडा असा वेगळा दगड दिसला की उचलायचा आणि त्याच्यावर खिळा घासायचा आणि बघायचा. आता एवढा सोपा आहे का परीस मिळणं? खिशात खिळा ठेवून ठेवून खिसा फाटला, पण परीस नाही भेटला. पण ते बिराड एकदम हट्टी होतं. त्याने काय केलं, लोहाराकडे गेला आणि एक पट्टी घेतली लोखंडाची, त्याला भोग पाडलं आणि ती करगुट्यातच बांधली. म्हणजे खिळा पडायला नको, खिसा फाटायला नको. आणि दररोज रस्त्याने जाताना एखादा वेगळा दगड दिसला, जांभळा पिवळा, की तो उचलायचा आणि त्या पट्टीवर घासायचा.
ते गावातले लोक त्याच्याकडे बघून बघून म्हणायचे की कीर्तनाला जाऊन जाऊन बिघडलाय, असा विक्षिप्त चाळे करायला लागलाय. गावातल्या लोकांनी त्याचं नावच ठेवलं होतं दगड घाशाय, दगड घासायचं. पण तो त्याला काही भीक घालत नव्हता, त्याची क्रिया चालूच होती. अशी 10 वर्ष गेली मंडळी. 10 वर्षानंतर एक दिवस तो आपल्या बाथरूम मधनं आंघोळ करून बाहेर आला, टॉवेलनं अंग पुसतच होता. त्याची बायको स्वयंपाक करत होती, ती जवळजवळ किंचाळलीच. म्हणजे अहो बघताय काय, तुमच्या कमरेची पट्टी सोन्याची झाली. हा, तेव्हा त्याचं लक्ष गेलं तर 52 कशी सोन्याची पट्टी होती. आनंदानं उड्या मारायला, पट्टी सोन्याची झाली, पट्टी सोन्याची झाली, पट्टी सोन्याची झाली. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्या क्षणाला खाली बसला आणि डोक्याला हात लावून म्हणाला, पट्टी सोन्याची झाली खरी, पण कोणत्या दगडानं? 10 वर्षामध्ये हजारो दगडी घासले, पट्टी सोन्याची झाली खरी, पण बापू लक्षात त्याच्या आलं नाही की कोणत्या दगडानं पट्टी सोन्याची झाली. दृष्टांत संपलाय. मी काय सांगतोय तसं भेटेल त्या साधूला नमस्कार करा. कोणतं साधू तुमच्या जीवनाचं सोनं करून जाईल हे तुम्हाला सुद्धा काय असंख्य प्रश्नाचा सर्वात मोठा परिणाम आहे. भेटेल त्याला नमस्कार. त्याची मापं काढत बसू नका. घाण सवय लागली आपल्याला. खरंच का साधू असेल का तो? नमस्कार करा, काय होईल? आयुष्याचं कल्याण होईल. लक्षात ठेवा. जे अत्यंत दुर्मिळ आहे, जे कधी प्राप्त होणार नाही, अशी दुर्लभ घटना होती. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या जीवनात तसं झालं नाही की संत चरणाची गंगा आमच्यावर चाली. हे अभंगाचं पहिलं चरण आहे. गंगाले आम्हावरे, गंगाले आम्हावरे, गंगाले आम्हावरे, गंगाले आम्हावरे, ओ गंगाले आम्हावरे, इकडे लक्ष द्या. संत चरणाला गंगेची उपमा दिली तुकाराम महाराजांनी. तौलनिक अभ्यास सांगतो. वारकरी कीर्तन हा एक अभ्यास आहे.
गंगा काय करते इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर लिहिलंय. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाया पतंगेचे जैसे. काय महाराजांनी सुंदर वर्णन केले. तुम्ही इकडे बसलाय ना सगळे. हिंदू धर्मात जन्माला येऊन एकदा तरी गंगेचं स्नान घडवं. जरा बोलू. हिंदू म्हणणाऱ्या माणसाची एकच बारीक इच्छा असते की नाही गंगेपर्यंत जाता आलं तर मृत्यू समय किमान 2 थेंब पाण्याच्या गंगेच्या तोंडात तरी पडावे. सावकाश म्हणा माझ्या मागे. 18 भार वनस्पती फुले फळे उळती 18 भार वनस्पती करताना एवढं सर्वांग सुंदर वर्णन कोणी केलं नसेल. माझं काही राजकारण प्रांत नाहीये पण देशाचे 2 तुकडे झाले स्वातंत्र्य देत असताना इंग्रज सरकारने केले. स्वातंत्र्य दिलं पण देताना 2 शकल करून दिलं. महात्माजी म्हणत होते की या देशाचे 2 तुकडे झाले तर माझ्या शरीराचे 2 तुकडे होते. काय झालं माहित नाही पण 2 तुकडे झाले. पण या फाळणीमध्ये सर्वात मोठा तोटा कोणता झाला असेल माझ्याकडे लक्ष द्या. सर्वात मोठा तोटा झाला आणि तोटा कोणता असेल तर ज्या नदीच्या खोऱ्यामध्ये आमची संस्कृती वाढली ती सिंधू नदी आमच्यात राहिली नाही. हा सर्वात मोठा तोटा आहे. सिंधू कुठे आहेत आपल्यात आहे आणि असलीच 2 ठिकाणी आहे. एक मंगल अष्टकात गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. एक सिंधू तिथं आहे आणि दुसरी एकच पहिला नाटकात सुधाकराची सिंधू. अन्यथा कुठं सिंधू आहे. तरी मी काय सांगतोय तमाम हजारो वारकऱ्यांच्या साक्षीनं तोटा झाला. सिंधू नदी आमच्या देशात राहिली नाही पण आपल्या सर्व भारतीयांची पूर्व पुण्य आहे की फाळणी होताना गंगा आमच्या देशात राहिली. ही आमची सर्वात मोठी संपत्ती. हा भारतीय अस्मितेचा प्रश्न आहे लक्षात ठेवा. जर कदाचित नदी जोड प्रकल्प झाला तर एकटी गंगा भारत देशाला पूर्ण बंगालच्या उपसागराला जाईल एवढी गंगेचे आमच्यावर उपकार आहेत. शेकडो वर्ष गंगेचं पाणी जरी घरी ठेवलं तर त्याच्यामध्ये जंतू संसर्ग होत नाही इतके गंगा पवित्र आहे. मी आता सगळा विस्तार करत नाही त्याच्यासाठी एक स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. तमाम मुलांना माझं सांगणं आहे तुम्हाला नाही गंगेपर्यंत जाता आलं तर उद्या आंघोळीला बसल्यानंतर गंगेचं स्मरण करा तरी फायदा होईल. पण माणसं पण अशी विचित्र आहे की आंघोळीला बसली की शिव्या घालतात पाणी कमी दिलं म्हणून. त्याला गंगा स्नान म्हणण्यापेक्षा शिवी स्नान म्हटलं पाहिजे. म्हणून पूर्वजांनी अशी ती गंगाळ केली होती पूर्वी होय की नाही. परत खरा नाव त्याचं गंगालय असं आहे पण आपण काय म्हणतोय गंगाळ. किती वंगाळ. चांगल्या नावाचं सत्यानाश केलं. माझं म्हणणं उद्या आंघोळीला बसल्या गंगेचं स्मरण कारण गंगा पापनाशिनी तापहारिणी आणि पुण्यदायिनी आहे. ती पाप नाहीसं करते म्हणून संतांनी वर्णन केले. लक्षात ठेवा 18 भार वनस्पती फळे फुले वळती. काय सुंदर वर्णन आहे. बावित्या पोखरणी नदी गंगा वाहती. बावित्या पोखरणी अभंग दिसायला सोपं आहे तेवढा सोपं नाहीये सांगायला. तौलनिक अभ्यास केलं तर ती गंगा कदाचित इकडे लक्ष द्या
कानानं कीर्तन ऐकलं तर नवल काय, डोळ्याने ऐकलं पाहिजे, पापणी सुद्धा नाही पडली पाहिजे. श्रोते असे आहेत की कीर्तनाला बसले तर त्या सतरंजीच्या दशा चोडत बसते. निम्म्या अर्ध्या सतरंजा त्यांनीच पाडल्या. ते कणिक पाकवाजाचं पडलं असेल त्याच उंदीर करत बसते. तो मोडायचा, साफ करायचा. एरवी ज्ञानेश्वर महाराजांना गरज भासली नसती म्हणायची, अहो अर्जुनाची पाती जे परसण्या योग्य होती. एका भाषा प्रभूनं अर्जुनाचा गौरव केला की त्याला परसणीयाची राया ही पदवी दिली की ऐकणाऱ्यांचा तो राजा आहे. जरा ऐका कान उघडी ठेवून. तौलनिक दृष्ट्या संतांचा विचार केला तर काय तुम्हाला अनुभव येईल. किती गंगा आहे ती उत्तर येत आहे. आपल्या पापाचं क्षालन करायचं असेल तर आपल्याला गंगेकडे जावं लागतं. पण संत मायबाप इतके दयाळू की त्यांच्या चरणाची गंगा स्वयं आपल्याकडे येते. हा संतांचा सर्वात मोठा वैशिष्ट्य म्हणून भाग. कधीतरी विचार केला पाहिजे. एरवी पापाची पराकोटी असणारा वाल्याकोळी मुक्त झाला नसता जर नारदांची चरणगंगा त्याच्यावर गेली नसती. क्षमा केला मला, तुमची क्षमा मागून बोलतो. मी कालच सातारला सांगितलंय गुरुवर्य पुंडलिक महाराज बेळुकर यांच्या पुण्यतिथीच्या महोत्सवात की आम्ही संत वाङ्मय इतकं गुळगुळीत करून टाकले की त्याचे अर्थ सुद्धा कळत नाहीत. सांगायला हरकत नाही या सगळ्या विद्वानांच्या सभेमध्ये की सर्व वाङ्मयाचं मंथन असणारी श्रीमद भगवद्गीता आणि त्या भगवद्गीतेचा अलंकार असणारी ज्ञानेश्वरी हे सर्व वाङ्मयाचं मथित आहे. पण त्या संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अर्क 9 ओव्यामध्ये समाविष्ट झालाय ते पसायदान आहे. इकडे लक्ष द्या. ते पसायदान आम्ही कुठं पण म्हणतोय, फक्त तेवढंच पाठ आहे म्हणून. एवढी दशक्रियेला सुद्धा पसायदान म्हटलं जावं स्मशानात. काय त्याला उंची आहे का नाही. अनेकदा एखाद्या व्यक्तीची अतिपरिचयानं अवज्ञा होते, तसं काही वेळा अशा ओव्यांची सुद्धा आपल्याकडनं अवज्ञा होते. कुठेही नाही म्हटलं पाहिजे. त्याची किंमत तेवढीच ठेवली पाहिजे. त्याचं अवमूल्य नाही होता का. हे मी का सांगू लागलो. इकडे लक्ष द्या. मी एक तसूवर पण इकडे तिकडे गेलेलो नाहीये. कित्येकांना ते पसायदान सुद्धा शुद्ध म्हणता येत नाही. आणखीन शोकांतिका मोठी. पटेल किंवा न पटेल आहे ते वास्तव मांडायला काय अडचण आहे. मराठी भाषेचे उच्चार हे खूप मोठे महत्वाचे आहे. हिंदीमध्ये ती सोय आहे, मराठीत नाहीये. जी भाषेच्या अभ्यासात त्यांना सांगतोय. कुठे ज चा उच्चार ज करायचा, ज चा उच्चार ज करायचा. इकडे लक्ष द्या. हे समजायला इतकं सोपं नाही. कुठे ज चा उच्चार ज करायचा, कुठं ज चा उच्चार ज करायचा, कुठं च चा उच्चार च करायचा आणि कुठं च चा उच्चार च करायचा. तरी धडकून पसायदानात लोक म्हणतायत चला कल्पतरूचे आरव. चला म्हणजे कुठं. चला नाही, चला कल्पतरूचे आरव. माझ्या एवढ्या कीर्तनातून एवढं नेलं तरी पुष्कळ झालं. आजपासून चला म्हणणाऱ्याने चला नाही म्हणायचं, चला म्हणणाऱ्याने तरी नीट म्हणावं का नाही. परवाकडेच कुठेतरी माझं कीर्तन होतं. मी अभंग घेतला होता, पवित्र होतं देव आणि पुण्यवंत. आणि चाल म्हणणारा म्हणाला तयाच्या चिंतने तरतील जोशी.
केवढे गोंधळ आहेत प्रचंड. तो चला शब्द आहे, चला. चला कल्पतरूचे यार. दृष्टांत दिलाय खरा, ज्ञानेश्वरीच्या दृष्टांताला सुद्धा उंची. आता मला सांगायला वेळ नाहीये. अनेकदा असं होतं की ज्ञानेश्वर मानचे दृष्टांत सुद्धा सिद्धांत ठरावे इतके मोठे. 18व्या अध्यायाचा म्हणजे कळेल. यत्र योगेश्वर कृष्ण याच्या खालची टीका वाचा. चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका असणी की जी. ऐकताय ना? संत तिथे विवेका हा दृष्टांत मानायचा का सिद्धांत मानायचा? जाऊ दे, आता नाही जात. कल्पतरू एका ठिकाणी आहे. तुम्हाला जर इप्सित फळ प्राप्त करायचं झाले तर कल्पतरूकडे जाता येईल. आणि तिथं गेल्यानंतर कल्पतरू खाली फळे येते मागितली. पण संत रूपी कल्पतरू हे बगीचेच्या बगीचे गावागावात फिरले आणि सगळ्यांचं नंदवन केलं. ही संतांची महाराष्ट्रातली सर्वात मोठी कामगिरी आहे. लक्षात ठेवा. मानावं लागेल कधीतरी आपण या विचाराशी. चला कल्पतरूचे आरव. गंगेजवळ गेल्यानंतर गंगा उद्धार करेल यात नवल नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात की संत चरणाची गंगाच आमच्याकडे आली. संत पाऊले साजिरी. पण इतकं सोपं नाहीये तुम्ही म्हणाल तेवढं. मी काय म्हणतो ते ऐका. गंगेचा उल्लेख केला तरी सुद्धा संत दर्शन इतकं सोपं नाही. त्याला दृष्टांतानं सांगेन. एवढे तमाम सगळे तरुण बसले, त्यांना आणखीन एक संदेश देईन. वाटेल ते झालं तरी चालेल, पण आयुष्यात एखाद्या साधूचा अपमान तुम्ही करू नका. तो सगळ्या घराण्याला भोगावा लागतो. देवाचा अपमान झाला तर कदाचित तुमची वकिली संत करतील, पण संताचा अपमान झाला तर देव सुद्धा वकिली करणार नाही. कोणत्याही सत्पुरुषाचा अपमान नाही झाला पाहिजे आपल्याकडून. काय कारण होतं सगरपुत्राने अपमान केला? विस्तार नाही करत. सगळ्या सगरपुत्रांची राख झाली. गंगा अवतरण कसं झालं याचं वर्णन आहे. कित्येक जण सांगतात की भगीरथाने गंगा आणली, पण भागवत महापुराण तसं बोलत नाही. पहिल्यांदा त्याच्या 3 पिढ्यांनी तपश्चर्या केली. राजा दिलीपानं केली, असमंजसानं केली, अंशुमानानं केली, आणि सरते शेवटी 4थ्या पिढीमध्ये भगीरथ झाला. आणि भगीरथ राजाने तपश्चर्या केली तेव्हा गंगा खाली आली. 4 पिढ्या खपाव्या लागल्या तेव्हा गंगेचं अवतरण झालं. एवढे प्रयास करतात त्यावेळेस संत चरण प्राप्त होतात. लक्षात ठेवा, असा त्याचा अर्थ आहे. आता संत चरणाची गंगा आली आमच्याकडे. मी अभ्यासपूर्ण तौलनिक विचार मांडतोय. गंगेवर जर आम्ही गेलो, इकडे लक्ष द्या, गंगेवर आम्ही गेलो तर गंगे स्नान करायचं झालं तर गंगे स्नान करताना अंगावरची धूळ घालवण्यासाठी स्नान करायचं असतं. आणि संत चरणाची रजाची जी धूळ उडते त्या धुळीमध्ये स्नान करायचं असतं. माझं बोलणं कळतंय? तिथं धूळ काढायची असते आणि इथं धूळ अंगावर घ्यायची असते. त्या धुळीत मी आंघोळ करीन असं ध्रुपदात म्हटलंय.
संतांच्या पायाची धूळ जी उडते ना, त्या धुळीत आंघोळ करायची. मी तुलनात्मक सांगतोय, गंगेकडे गेल्यानंतर त्या पाण्यात आंघोळ करायची, त्या अंगावरची धूळ घालवण्यासाठी. आणि संतांच्या पायानं जी धूळ उडते त्या धुळीत आपण आंघोळ करायची. असा फरक आहे. माझ्याकडे लक्ष द्या. जमलेल्या हजारो लोकांना सांगतोय, आता कीर्तन संपलं ना, कीर्तन संपलं की थोडी बोटभर माती कपाळाला लावायची. मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या. वारकरी संप्रदाय हा श्रद्धावंतांचा संप्रदाय, प्रज्ञावंतांचा संप्रदाय. थोडीशी माती कपाळाला लावायची. मला माहिती आहे हजारो मध्ये शेकडो लोक लावतील कपाळाला, पण लावताना आधी बघतील कोणी लावली. एकमेकाकडे बघू नका. मी फार विचारपूर्वक मानते, कारण ही माती कपाळाला लावणारे पहिले तुम्ही नाही आहात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ही लावणारी तुम्ही नाही पहिले. तुम्हाला वाटत असेल पण नामयाच्या मागे चाले केशिराज, लागावया रज चरवणीचे, लागावया रज. नामयाच्या मागे चाले केशिराज, लागावया रज चरवणीचे, लागावया संत नामदेवराय भजन करून निघाले. राऊळातून की पांडुरंग परमात्मा त्याच्या मागं मागं चालायचे. रुक्मिणी आईसाहेबांनी म्हणावं, आता भजन करून जातोय घरी, नामात जाऊ दे ना लेकरा बाळात, आता तुम्ही का मागं चालले. ते म्हणायचे, रुक्मिणी तुला कळणार नाही, नाम रस्त्याने चालला की त्यांच्या पायाची धूळ उडते, ती माझ्या अंगावर पडावी म्हणून त्याच्या मागे चालतोय. साक्षात महाविष्णूने ती धूळ आपल्या कपाळाला लावली. आणि दुसरं मोठं व्यक्तिमत्व, वारकरी कीर्तन चालू असेल आणि त्या कीर्तनामध्ये जे टाळकरी टाळ घेऊन नाचतात, त्यांच्या पायाचे रजत कण स्वतः भगवान शंकर आपल्या कपाळाला लावतात. नाचती कीर्तनी त्यांचे माथा, नाचती कीर्तनी त्यांचे माथा, नाचती कीर्तनी त्यांचे माथा, नाचती कीर्तनी त्यांचे वारकरी संतांचा कीर्तन प्रयोग याच्यावर एखाद्याने प्रबंध लिहिला तर त्याला PhD मिळेल एवढा मोठा आहे. इकडे लक्ष द्या. मी आज पाहतो हजारो संत चरित्र वाचले. मी तर नवोदित सर्व कीर्तनकारांना आवाहन केलं की तुम्ही गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत या व्यतिरिक्त आवांतर खूप वाचन केलं पाहिजे. जरा बोलू, खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे आणि थोडं सांगितलं पाहिजे. सध्या थोडं वाचून जास्त सांगायचा सपाटा आहे, तिथं घोटाळा झाला. मला सांगताना आनंद वाटेल. मी जे चरित्र वाचले त्यामध्ये मला भावलेलं चरित्र हे सांगतोय ते इकडे लक्षपूर्वक ऐका. महान भगवत भक्त होते, ते होते सद्गुरू दादा महाराज सातारकर. ते खूप मोठे संत होते. वर्तमानापेक्षा 10 वर्ष ते पुढे असायचे, काय चालू वर्तमानापेक्षा. परवा श्रावण महाराज गिरणी ऐकायला आले होते. इकडे लक्ष द्या. म्हणजे विद्यमान परमपूज्य बाबा महाराज यांचे ते आजोबा दादा महाराज सातारकर.
हे खूप मोठे संत होते. लक्षपूर्वक ऐका. त्यांची गोष्ट सांगतोय. वारकरी संप्रदाय आज तागलाय तो फक्त श्रद्धेच्या बळावर तागलाय, लक्षात ठेवा. कळावं अशा अपेक्षेने सांगतोय, गैरसमज करू नका. माझ्यावर कीर्तन परंपरेचे अत्यंत चांगले संस्कार केले ते होते वारकरी संप्रदाय भूषण सदानंद गुरुजी आळंदीकर. आणि माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. ते सुद्धा वर्तमानापेक्षा 10 वर्ष पुढे होते. ते म्हणायचे न्याय देवता आणि श्रद्धा देवता म्हणजे न्याय देवी आणि श्रद्धा देवी या दोन्ही आंधळ्या असल्या पाहिजे. बारकाईने विचार करा, मग कळेल. कोर्टामध्ये गेल्यानंतर ती न्यायदेवी असते अशी, आणि तिच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली असते, कारण तिला डोळे आले तर ती न्यायामध्ये भेद करू शकते आणि ओळखीच्या बाजूने न्याय देऊ शकते. तिला डोळे नाही पाहिजे. आणि श्रद्धा असते, त्या श्रद्धेला पण डोळे नाही असले पाहिजे. हे आहे म्हणजे आई त्याची चिकित्सा करत बसायची नाही. दादा महाराजची गोष्ट सांगतो, इकडे लक्ष द्या. दादा महाराज दररोज ज्ञानेश्वरी सांगत होते, पण त्यांच्यासारखा ज्ञानेश्वरी सांगणारा माणूस विरळाच. त्यांना पाहण्याचा योग आला नाही, कारण 1946 साली ते वैकुंठवासी झाले. पण इतकी सुंदर ज्ञानेश्वरी सांगत होते. अत्यंत नास्तिक असणारे नासी फडके हे सिद्धहस्त लेखक होते, पण त्यांनी आत्मचरित्रात असं लिहिलंय की मी दादा महाराजांच्या प्रवचनाला कुत्सित बुद्धीने गेलो आणि प्रवचन ऐकल्यानंतर तृप्त अंतकरणाने बाहेर आलो. ते नासी फडकेंचे उद्गार आहेत. ऐकताय ना, इकडे लक्ष द्या. पहाटे 6 वाजता दादा महाराज ज्ञानेश्वरी सांगत होते. 6 वाजता. आणि पहाटे 6 वाजता त्यांची ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी 200 लोक येत होते मुंबईला, कांदेवाडीत. 7 दिवस सप्त्यात नाही, 12ही महिने. मला आश्चर्य वाटलं ते वाचताना की सकाळी 6ला कोण येत असेल, संध्याकाळी 6ला ज्ञानेश्वरीला 200 माणसं मिळत नाहीत, तर पहाटे 6ला कोण येत असेल. आणि त्याचं उत्तर मला गवसलं की दररोज सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वरीला जे लोक येत होते याचा अर्थ स्वच्छ आहे, ते निव्वळ ज्ञानेश्वरीचं व्यसन लागलेले लोक होते. ज्ञानेश्वरीचं पण व्यसन लागावं लागतं. बोटाला घट्टे पडतील, ग्रंथाची पानं फाटतील, याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही. मी सांगताना तुम्हाला आनंद होईल. ज्ञानेश्वरीची खोली कळत नाही, उंची तर नाहीच नाही, पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, ज्ञानेश्वरीची खोली पाहण्याचा प्रयत्न केला तर सुंदर सुंदर मोती हाताला लागतील, आणि ज्ञानेश्वरीची उंची पाहण्याचा प्रयत्न केला तर कदाचित नक्षत्राचं चांदणच हातात येईल, एवढी ज्ञानेश्वरी सुंदर आहे. मी त्यात गोडी दिली पाहिजे त्याच्यामध्ये, तर कळेल. दादा महाराज 6 वाजता ज्ञानेश्वरी, इकडे लक्ष द्या. दादा महाराज 6ला ज्ञानेश्वरी सांगत असत. 5:30 पावणे 6ला 200 लोक येऊन त्या बसत होते हॉलमध्ये. दादा महाराज झोपेतून उठले, डोळ्याला पाणी लावायचे आणि लगेच व्यासपीठावर बसून ज्ञानेश्वरी सुरू व्हायची. तत्क्षणी दुसऱ्या मिनिटाला आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगत होते. हे आणखीन वैशिष्ट्य. झोपेतून उठले की लगेच ज्ञानेश्वरी सुरू व्हायची. त्या काही टीकाकारांनी त्यांच्यावर टीका केली की आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतात. एवढा मोठा पवित्र ग्रंथ, त्याला हात लावायचा तर आंघोळ तर केली पाहिजे. आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतात. मग काही लोकांनी टीका केली. त्या टीकाकारांना दादा महाराजांनी उत्तर दिले, ते फार सुंदर आहे. दादा महाराज त्या टीकाकाराला म्हणाले, जे लोक माझ्यावर टीका करतात की मी ग्रंथ ज्ञानेश्वरी पवित्र ग्रंथ आहे त्याला आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतो, त्या टीकाकारांना माझं नम्र उत्तर आहे, ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिचं दूध पिण्यासाठी आंघोळीची आवश्यकता नाही. एवढं सुंदर उत्तर दादा महाराजांनी दिलं. याचा अर्थ असा नाही की उद्या तुम्ही तशीच वाचायची. दादा महाराजांची उंची होती, ते उठल्या उठल्या ज्ञानेश्वरी सांगत होते आणि इतका सुंदर अर्थ सांगत होते. त्या दादा महाराजांच्या जीवनचरित्रात एक मला गोष्ट सापडली, ती तुम्हाला सांगताना आनंद वाटेल. दादा महाराज राजयोगी झाले आणि त्यांच्याकडे ऐश्वर्य पाणी भरू लागलं. फलटणचे नाईक निंबाळकर राजे त्यांचे शिष्य झाले.
गुरुदक्षिणा म्हणून त्यांना 108 एकर जमीन दान केली गुरुदक्षिणा म्हणून. पुढं ऐका, इकडे लक्ष द्या. खूप ऐश्वर संपन्न होते, पण त्यांच्या चरित्रात एक गोष्ट आहे ती मला भावली, ती तुम्हाला सांगितली पाहिजे. पूर्व काळामध्ये दादा महाराज पंढरीची वारी करत होते त्यावेळेस पडशी घेऊन जावे लागायचं. आता नवीन वारकऱ्याला पडशी पण नाही कळणार, कारण आता वारी पण आपली VIP झाली. आता वारीला निवृत्तीनाथांच्या निघाणार आहे आपण सगळे त्र्यंबकच्या, पण पूर्वीचे वारकरी अशी पडशी असायची. आता सुद्धा महिना वारकरी जर कधी बघितले तर त्यांच्या खांद्यावर पडशी आहे. पडशी म्हणजे काय हो, आता सांगावं लागेल लोकांना. कालांतराने म्युझियम मध्ये ठेवावं लागेल. याला पडशी म्हणतात. आणखीन 50 वर्षांनी याला धोतर म्हणतात. ती पडशी म्हणजे अशा 2 पिशव्या असायच्या मागं पुढं. त्याच्यात पीठ, कूट, दाण्याचं कूट, तांदूळ, मीठ. मग तिथं चूल मांडायची, 3 दगडाची, त्याच्यावर स्वयंपाक करायचा, जेवायचं आणि वारी करायची. असे वारकरी मी बघितले तर आम्ही तशा वाऱ्या केल्यात पूर्वीच्या काळात. आता पंढरीच्या वारीमध्ये फक्त पैसे द्यायचे, वारीचा टाळ सुद्धा जड होतोय, खांद्यावरचा टाळ जड होतोय. वारकरी पडशी, टाळ, पताका एवढं घेऊन वारी करत होते. आजही काही काही वारी करतात, त्या महापुरुषांना नमस्कार केला पाहिजे. पूर्वीची वारी आम्ही केली, सांगेल आता वेळ मिळाला तर. आहे मग पुढे माझा विचार. दादा महाराज पडशी घेऊन जायचे खांद्यावर, चालत सातारवरनं, आणि पंढरीत गेले की वारीमध्ये ती पडशीतलं सगळं सामान संपायचं. आणि पंढरीच्या वारीवरनं परत येताना दादा महाराजांनी काय करावं, त्या पुंडलिकाच्या जवळची वाळू गोळा करायची आणि ती वाळू त्याच्यात भरायची त्या पडशीत, आणि ती पडशीतली वाळू घेऊन यायची. अशी वाळू आणून आणून त्यांनी घरी त्या वाळूची एक गादी तयार केली होती, खोळीमध्ये वाळू भरून, आणि उशी तयार केली होती. त्या वाळूच्या गादीवर आणि त्या उशीवर डोकं ठेवून दादा महाराज आयुष्यभर झोपले. एका माणसाने प्रश्न विचारला की एवढी श्रीमंती तुमच्या घरात आहे आणि वाळूच्या गादीवर का झोपताय तुम्ही? त्या दादा महाराजांनी उत्तर दिलं, ही मी पंढरीच्या वाळवंटातली चंद्रभागेतली वाळू आणली आणि त्याच्यावर मी झोपतोय एवढ्या करता की याच वाळवंटामध्ये ज्ञानोबा तुकोबापासून निळोबापर्यंत सगळे संत नाचले. त्यांच्या पायाचा एखादा रजकण मला लागेल आणि माझ्या आयुष्याचा उद्धार होईल. अशा श्रद्धा चालतात तेव्हा त्या परंपरा टिकतात. हा विचार करण्याचा मुद्दा आहे. आता माझा दृष्टांत सांगतो, इकडे लक्ष द्या. फार रोमहर्षक आहे, फार रोमहर्षक. ज्यांनी पंढरीची वारी केली त्यांना विचारा. पंढरीची वारी आम्ही फार प्रतिकूल काळात केली, आता काही सोयी झाल्या, पण आम्हाला कल्पना आहे की त्यावेळेस नीरा आणि लोणंदच्या परिसरामध्ये पाणी आलं तर ते चहासारखं असायचं. त्याच्यावर उपरण्याची चौपदरी घालायची आणि पाणी प्यायचं माऊली म्हणून. कसलंच इन्फेक्शन होत नव्हतं आणि तेव्हा बिस्लरीचा जन्म नव्हता. पंढरीची वारी खूप आनंद देणारी वारी आहे, आनंद वारी येते. अशी वारी आनंददायी. रात्री झोपतानाच टँकर बघून झोपायचं. बघा, ज्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर ते उमटलं कारण त्यांनी ती वारी केली. रात्री झोपतानाच टँकर बघून झोपायचं आणि सकाळी उठून घरी गरम पाण्याखाली बंबाखाली आंघोळ करतो आणि वारीच्या रस्त्याला गेलं की टँकर खाली बसतो. आणि आंघोळ तरी कसली, 2-4 तांबे पडतात न पडतात तो दुसरा माणूस वर तांब्या लावतो, तो खाली बसल्या म्हणतो माऊली पडू द्या ना, जरा पाणी पडू द्या. त्याला सुद्धा माऊली म्हणतो. मला प्रामाणिकपणानं या माता भगिनी सांगायचं की सार्वजनिक नळावर तुमचा हंडा असेल लावलेला आणि वर एखाद्या बाईने जर कळशी लावली तर तिला माऊली म्हणाल का? देवाचा हरिपाठ वेगळा असेल. वारीमध्ये ते शिकवलं जातं, वर ते लावलं तरी त्याला माऊली माऊली म्हणायचं. घरात जेवला बसला आणि भातात जर एखादा खडा आला तर तिच्या 7 पिढ्याचा उद्धार करतो. आणि बरडच्या माळावर जेवायला बसलेला वारकरी पात्राळीवर भात आला आणि अजून वरण यायचं, एवढ्यात जर सोसायट्याचा वारा आला तर त्या भाताचा रंगच बदलून जातो. पण ते भाताची वरची सगळी धूळ बाजूला करायची, वरण घ्यायचं आणि माऊली म्हणून जेवायचं. ही वारी आम्हाला शिकवते, लक्षात ठेवा. त्याच्यात खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी. मी वारी या सत्रात त्याच्यावर खूप मोठं व्याख्यान दिलंय. काय असतं, प्रतिकूलता असते पण आम्ही सगळं स्वीकारतोय. मी हे का सांगत होतो, ऐकायचं तुम्हाला? ऐकायचं म्हणतात. आता बिस्लरीचा जन्म झाला पण वारकऱ्यांकडे पूर्वी तांब्या असायचा, तांब्या चांदीचा.
आपण नाही म्हणायचं जर्मनचा, चांदीचा तांब्या, त्याला दोरी बिरी असायची. श्रावण महाराज मी त्याला नाव दिलं होतं ऑल इन वन. तांब्याला मी नाव दिलं ऑल इन वन. म्हणजे काय, जेवायला बसला तोच तांब्या, आंघोळीला तोच तांब्या, सकाळी एका तांब्यात सगळं चालायचं. तुम्हाला सांगतो असे ते वारकरी होते. काय आनंदवारी होती. आता किती सांगू तुम्हाला, किती सांगू. घड्याळ काही माझ्यासाठी थांबायला तयार नाही. ऐकायचंय, असं काही मला बंधन नाही की सगळा अभंग सांगितलाच पाहिजे. सांगतोच, नाही तर जाऊ दे, नाही सांगत त्याला पुढे. बरं सांगतोच. चला, एखादा चाकरमानी असेल, नोकरदार असेल तर मालेगावला किंवा धुळ्याला एखादा फ्लॅट घेतला तर आयुष्यभर त्या फ्लॅटचे पैसे भरावे लागतात. रिटायरमेंट सुद्धा झाल्यानंतर बाकीचे हप्ते द्यावे लागतात. असा एखादा बंगला बांधला तर, होय ना. वारकऱ्याचं ऐश्वर कोणतं आहे, रात्री बंगला ठोकायचा आणि सकाळी पाडायचा, दुसऱ्या दिवशी दुसरा बंगला. हे ऐश्वर कोणत्या वारीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हे वारकरीच करू शकतो. रोज नवीन बंगला आहे त्याला. अशी पंढरीची वारी करत असताना एक दिवस माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलं एका माणसानं. तेवढं सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. ते प्रॅक्टिकली सांगतोय सगळं. वारीत जे चालतात ना, ज्ञानोबरायचे असू दे, निवृत्तीनाथ महाराजांचे असू देत, तर ज्ञानोबरायच्या पालखीत जर रस्त्यामध्ये गावाकडचा माणूस भेटला, म्हणजे मालेगावला कळवणचा माणूस भेटला एकमेकाला, की 4-5 प्रश्न कॉमन असतात. सगळे वारकरी माझ्या बाजूने साक्ष देते. पहिला प्रश्न, चालताय का? हो. लगेच दुसरा प्रश्न, किती नंबरला? 3 नंबरला. की लगेच तिसरा प्रश्न, पुढं का मागं? हे ना कॉमन प्रश्न. रथाच्या पुढे की मागं? तो जर म्हणला ना रथाच्या मागे, म्हणजे त्याला एकदम रद्दीतच काढायचं. मागे जातोय, आम्ही पुढं चालतोय. त्याला प्रतिष्ठेचं वाटतं, आम्ही पुढच्या दिंड्यामध्ये चालतोय. आणि मग एक 5वा प्रश्न असतो, बेशी किती आहे? हे सुद्धा बरोबर आहे. जेवण चांगलं आहे का? हे कॉमन प्रश्न. एके दिवशी काय झालं, माझ्याकडे लक्ष द्या. एके दिवशी काय झालं, फलटणच्या मुक्कामी माझ्या गावाकडचा माणूस भेटला. माझे हेच प्रश्न आता सांगितलेले, चालताय का? चालतोय. मी तोच प्रश्न, किती नंबरला? 3 नंबरला. हा, मी पण 3 नंबरला चालतोय, शेडगे 3 मध्ये. तुम्ही दिसता नाही. तो म्हणला मागे चालतोय, मागच्या 3 नंबरला. माझे भाव तेच होते, मागच्या वेळी. त्यांनी मला सांगितलं, महाराज आम्ही मागे चालतोय 3 नंबरला, तुम्ही पुढे चालताय, पण आमचं भाग्य थोर आहे. म्हणलं कसं काय? ते म्हणले, ज्ञानेश्वर महाराज पुढे चालतात आणि त्यांच्या अंगावरची धूळ आमच्या अंगावर उडते, म्हणून आम्ही मागे चालतो. दृष्टांत सांगतो. त्या अनुभवाचं गणित आहे की त्यांच्या अंगावरची धूळ आमच्या अंगावर उठलं पाहिजे. तुकाराम महाराज येतात, तेथे करीन अंघोळी, पुढे चरणरज धुळी, येती तीर्थावळी, पर्व काळ सकळ विठोबा तेथे करीन अंघोळी,
पुढे चरणरज धुळी येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ. सर्वच अभंग सांगता येईल असं नाही. इकडे लक्ष द्या. संत चरणाची गंगा आमच्यावर आली. इथे जी धूळ उडत होती त्या धुळीमध्ये मी स्नान केलं. तेथे करीना अंघोळी पुढे चरणरज धुळी. मी खूप त्याच्यातले भाव सांगू शकेन, पण घड्याळी थांबायला तयार नाही. तुम्हा समग्रांना एक अत्यंत सुंदर दृष्टांत देऊन समाप्त करणार आहे सेवा. माझ्याकडे लक्ष द्या. मी आता जसा उल्लेख केला तसा अनेक महापुरुषांचं दर्शन झालं मला. अगदी उपास्य असणाऱ्या माऊली महाराजांचं सुद्धा. त्यांच्या संबंधाने एक वाक्य सांगायचं मला. ते गोपनीय आहे, थोडं ठेवलंय बाजूला. इकडे लक्ष द्या. परमश्रद्धेय अक्का पण बसल्यात समोर. त्यांच्या उपस्थितीने ही धर्मसभा मंडित आहे. माऊलींच्या नंतर त्यांनी हा सगळा समाज आपल्या कृपाछत्राखाली सांभाळलाय. भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज होते. यांचं दर्शन सुद्धा दुर्मिळ होतं. 1986 ते वैकुंठवासी झाले. पण त्यांचा अनुग्रह मला मिळाला. इतकं मोठं साधुत्व होतं की त्यांच्या श्रीचरणाजवळ बसून मला त्यांच्या मुखातून 3 वेळा भागवत महापुराण ऐकता. ही माझी खूप मोठी पारमार्थिक संपत्ती. फार सुंदर भागवत सांगत होते. त्या तुलनेमध्ये सध्या भागवत कथांचा ऑर्केस्ट्रा झालेला पाहायला मिळतो. गुडघ्या एवढा पंचा, अंगावर उत्तरीय, हातामध्ये जपमाळ, गळ्यात तुळशीची माळ. या व्यतिरिक्त डोंगरे महाराजांच्याकडे काही नाही. कथेला बसल्यानंतर ते पहिल्यांदा वृंदावनात जात असत आणि भाव विभोर होऊन त्यांची कथा सुरू असे. आणि कथा संपल्यानंतर काही काळानं त्यांना वृत्तीवर यावं लागेल अशा पद्धतीचं ते भागवत होतं. त्यांनी सांगितलेली कथा सांगतो. इकडे लक्ष द्या. फारच सुंदर. काय करू शकतात संत. काही वेळेला असं वाटतं की बोक्यावरही कीर्तनं जायची. काही तांत्रिक गोष्टींना आम्ही फाटा दिला पाहिजे. एक वाक्य जर सटवून गेलं तर होणारं नुकसान खूप मोठं आहे. कान्यकुब्ज नगरामध्ये एक ब्राह्मण राहते. आजामेळ त्याचं नाव. उच्च कुलात जन्माला आला खरा, पण संगतीने बिघडला. डोंगरेजी महाराज म्हणत असत, संगत बुरी बला है और कहते थे संग का रंग लगता है. सोचो समझो. मी माझ्या कीर्तनात शेकडो वेळा सांगितलं की माणूस घडतो तो संगतीनं आणि बिघडतो तो पण संगतीनं. कोणाची करता याच्यावर अवलंबून आहे. एका संगतीनं अजामेळा बिघडला, पतनाला गेला. पण त्याची बायको चांगली होती. काय देव सुद्धा चमत्कारिक आहे. तर अशा विजोड जोड्या का लावतो हे एक संशोधनाचंच गणित आहे. बायको धार्मिक असेल की नवरा हिरण्यकश्यपू, तिला काही चांगला संसार करू दे, प्रपंच चांगला नाही, परमार्थ चांगला नाही. तर कधी कधी उलट घडतं की नवरा वारकरी असेल तर बायको 14 जानेवारी, संक्रांतीची दुसरी बहीणच ती, त्याला नाही स्वतःने प्रपंच परमार्थ. असा देव चांगल्या कपाला फुटक्या बशा का देतो
आणि चांगल्या बशीला कान तुटका का देतो? तुम्हाला चांगलं कीर्तन कळते तर खुलासा जास्त करत नाही. एखादेच एकनाथ महाराज की त्यांना गिरजाबाई मिळते आणि संसार सुखाचा होतो. वारकऱ्याचा संसार नाथ महाराज सारखा असला पाहिजे. अर्थात एखाद्याला जर जिजाबाई मिळाली तरी सुद्धा खेद मानायचं कारण नाही. भंडारा डोंगरावर हजारो लोकांच्या साक्षीने सांगितले की तुकाराम महाराजांचं सगळं कौतुक करत असतो तरी मी जिजाबाईच्या पक्षात नाही. मी जिजाबाईच्या पक्षात नाही आजही सांगतो. पण जिजाबाईच्या पक्षात मी काय याचं कारण तुकाराम महाराजांनी भगवत भजन केलं असलं तरी पहिला साक्षात्कार जिजाबाईला पांडुरंगाचा झाला म्हणून ती मोठी आहे. हे काय लक्षात ठेवलं पाहिजे. तुकाराम महाराजांना नंतर पहिला साक्षात्कार जिजाबाईला झालाय काटा काढण्याच्या निमित्तानं. इकडे लक्ष द्या. त्याला बायको चांगली मिळाली होती. संतांची अशी दिंडी आली गावामध्ये आणि ते प्रत्येक गावात एक कुचरवाटा असतो त्याच्यावर सज्जन बसलेलेच असतात. त्याला दुर्जन म्हणण्याचं पाप करायचं काय कारण? काय नवनाथ महाराज कशाला त्याला म्हणायचं असं? ते सज्जन बसलेलेच होते. आता हे सगळे साधू तिथं गेले, म्हणले आम्ही तीर्थयात्रा करतोय, आम्हाला आता भोजनाची वेळ झाली, भूक लागली, तुमच्या घरात एखादं गावात वैष्णवाचं घर असले तर दाखवा. आता ते जे सज्जन बसले होते ते म्हणले रोज फुकट घातात, ह्यांना जरा काहीतरी सबक शिकवायला पाहिजे. त्यांनी आजामेळाचं घर दाखवलं. हे आमच्या गावातलं वैष्णवाचं घर आहे. साधूला काय दुष्टबुद्धी कळते. ते तिथं गेले, त्या माऊलीला म्हणाले आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवण द्याल का? तिला एवढा आनंद झाला, संत चरणाची गंगा आली, आनंद झाला. संत आल्याचा आनंद नाही झाला, हा राक्षस घरात नसताना आले याचा आनंद झाला. तिने बसा म्हणले, मी भजन करायच तोपर्यंत स्वयंपाक करते. ते संत भजन करायला लागले. हिने 2 आया बाया बोलवल्या, स्वयंपाक केला, जेवण वाढलं, संत जेवून तृप्त झाले आणि आता हात धुणार एवढ्यात अजामेळ गावात आला. आणि या टावळा कट्ट्यावर बसलेल्या सज्जनाने हाक मारून बोलवलं, अजामेळा इकडे ये. का हो? तुझ्या घरी आज दिवाळी आहे. म्हणजे तुझी बायको संतीन झाली. म्हणजे सगळी संतावळ घरी नेली आणि तुझ्या घरी जेवणावळ चालली. अजामेळ 60च्या स्पीडनं आला, तो 90च्या स्पीडनं घरी गेला. जाताना हिरवी काठी घेऊन गेला, भले मोठं दांडकं. दारात आल्याबरोबर त्या बाईला धस्स झालं. म्हणले अरे रे रे रे, आणखीन 1 तासा 2 तासांनी हे आले असते तर किती बरं झालं असतं. आता हे संत जेवून तृप्त झाले, ते त्यांचा अवमान करतील आणि झालेल्या पुण्याचा ऱ्हास होईल. तिला वाईट वाटलं. पण मान खाली घालून तिने सांगितलं संतांना, हे माझे यजमान आहे. मी इतकं सोपं नाही सांगत आहे. सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपली ओळख करून देताना आपल्या बायकोला मान खाली घालायला लागू नये. तिने ताठपणाने सांगितलं पाहिजे, हे माझे यजमान आहे. एवढी कर्तृत्व शक्ती आपली असली पाहिजे, हे कायम लक्षात ठेवा. तिने मान खाली नाही घातली पाहिजे. अजामेळाच्या बायकोनं सांगितलं खरं, पण त्यांना संतांना आनंद झाला. बरं झालं म्हणले, अरे वा यजमान आले. आता म्हणाले तुमच्या बायकोने अन्नदान केलंय, अन्नदानानंतर दक्षिणा द्यावी लागते, दक्षिणा दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही. अजामेळ म्हणाला, मी येईपर्यंत तुमची जेवण झाली हे नशीब समजा. गिळून झालंय तुमचं आता. आणि दक्षिणा म्हणत असाल तर हे दांडकं आणलंय मी. तेव्हा त्यांना कळलं की हे अद्भुत रसायन आहे. बाई चांगली आहे, रसायन अद्भुत आहे. संत दयाळू, मी काय सांगतोय शेवटचा टूक लक्षात घ्या. दयाळू संत असतात. संत म्हणाले अजामेळा, आम्हाला द्रव्य म्हणून दक्षिणा नको रे, द्रव्य नको आम्हाला. मग तुझी बायको बरोबर आहे आणि तिला मुलगा होणार आहे. भविष्यवाणी संतांनी सांगितली. अजामेळाला आनंद झाला की निदान हे साधू चांगलं तरी बोलले की तुला पुत्र होणार आहे. हे चांगली भविष्यवाणी गेली म्हणून त्याला आनंद झाला. फक्त तुला पुत्र झाला की तू एक करायचं की जो मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेवायचं, एवढीच दक्षिणा दे. आता अजामेळाला वाटलं की दगड्या धोंड्या काहीतरी नावं ठेवायचीच आहेत ना. नारायण नाव ठेवानं ही जर पिढा घरातून जात असेल तर नारायण नाव ठेवायला काय अडचण आहे. त्या अजामेळाने वचन दिलं, जर पुत्र झाला तर मी त्याचं नाव नारायण ठेवीन. संतांनी आशीर्वाद दिले, निघून गेले. यथावकाश त्याची बायको प्रसूत झाली आणि संतांच्या आशीर्वादानं तिला पुत्ररत्न झालं.
आणि संतानं वचन दिलं तसं अजामेळानं वचनपूर्ती करत त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि माझ्या प्रिय श्रोतानं मृत्यूसमयी त्याच नारायणाला हाक मारली आणि अजामेळ वैकुंठाला गेला. ही संत चरणाची गंगा घरी आल्याचा परिणाम झाला असा त्याचा अर्थ आहे. गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी ज्ञानेश्वर पाऊले गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी तेथे करीन अंघोळी उडे चरण जुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ. येत असतील दृष्टांत सांगून कीर्तन पूर्ण करतो. 1-2 मिनिटं मला बोलायचंय, इकडे लक्ष द्या. मी आता सध्या दररोज काही चिंतन सांगतोय, पण नाशिक आणि परिसराच्या दृष्टीनं सर्वात मोठी गोष्ट येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये संतवीर परमश्रद्धेय भंडार महाराज कराडकर यांच्या आधिपत्याखाली त्र्यंबकेश्वरला मोठा महोत्सव होणार आहे. 12 दिवसाचा महोत्सव होणार आहे आणि 12,000 वाचकांच्या सह 1200 टाळकरी घेऊन आणि 12,000 प्रदक्षिणेला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा. सर्वांना माझं आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येनं या समारंभामध्ये सम्मिलित व्हावं. आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं तो अत्यंत ललामभूत असा महोत्सव होणार आहे. आम्ही काशीला पारायण केलं त्यावेळेस काशीला सुद्धा 3,000 वाचक बसले होते. काशी सारख्या प्रांतामध्ये आपल्या त्र्यंबकेश्वरच्या पारायणामध्ये 12,000 वाचक बसण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना मी हार्दिक निमंत्रण देतोय की सर्वांनी तिथं यावं आणि त्या सप्ताहामध्ये सम्मिलित व्हावं. तुकाराम 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 तुकाराम.